पायल हे पायल हे भाई काय झालं तुला? काय नाही रे, एका मैत्रिणीची आठवण येते मला. अरे आठवण येतं मग भेटून ये ना, एवढं काय त्यात. मला भेटता आलं असतं तर मी भेटून नाही आले असते तिला. चावी घ्या आणि गप्प जा ना, एवढं काय त्यात. असं नाही आहे ना. मग कसं आहे सांगशील तर. ठीक आहे, सांगते. आरू आरू उठ ना, आरू उठ ना, आरू आरू उठ ना, अजून किती वेळ उठणार आहेस तू? झाली पुन्हा तुझी नाईटमेअर सुरू? सवय झाली मला आता त्यांची. तू आवर, माझं एक काम आहे ते करून मी आले. हाय अमिता, हाव आर यू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मजेत. आरूचं काय चाललंय? पुन्हा तेच? तेच बघितलंस ना आता कसं करते ती. रोजचं झालं इथे. तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. अरे अर्णव, आरूची कंडिशन बघून विनाने ठरवलंच होतं की तिला या कंडिशनमधनं बाहेर काढायचं. त्यामुळे ती तिला बाहेर घेऊन जायला लागली आणि तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला लागली. मला तर खरं आरूची ना काळजी वाटते. असं टेन्शनमध्ये राहून राहून ती काही बरं वाईट तर नाही करून घेणार ना तिचं. नाही ग, असं नाही करणार ती. असं काही करण्याच्या आधी ती एकदा तरी विचार करेल. तू टेन्शन नको घेऊस तू. चल, मी येते. चालेल सर. आरू, आरू तू ठीक आहेस ना? आरू, माझ्याच बाबतीत असं का घडतं? बघ आता ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. ठीक आहे. माझे आई बाबा गेले आणि माझी जी जवळची मैत्रीण होती तीही गेली. बघ, ही गोष्ट मलाही समजत नाही कसं झालं. खरं तर तिथं जेव्हा ही गोष्ट घडत होती त्यावेळेस मी होते तिथे आणि तिच्या शेवटच्या क्षणात तिने मला एक लेटर आणि एक तिच्या जवळची वस्तू मला तुला द्यायला सांगितलेली. हे काम मी नक्कीच पूर्ण करेन. ठीक आहे. ठीक आहे. एकदा वाच, तुला कळायला पाहिजे तिचं काय, तिच्या मनात काय होतं. एकदा वाच, फक्त वाच. हे बघ, माझ्यासाठी वाच, तिच्यासाठी वाच. अरे पण तुझी मैत्रीण तर ट्रॉमेटाईज होती ना. ती ठीक आहे ना? तिने सुसाईड तर नाही ना केलं? अरे पण ती असते कुठे मग? इथेच असते. नक्की. कोण आहे? ओळख? आरू? जास्त वेळ वाट बघायला नाही ना लागली? नाही, बिलकुल नाही. हाय, आय एम आरू. वेट, ही तीच आरू आहे? हो. चल आता, मला खूप भूक लागली. चल जाऊ. चल रे. येतोयस ना? हां. ये. पण एवढं काय होतं त्या लेटरमध्ये की ती एवढी बदलली?
पण हाच प्रश्न पडला असेल ना की एवढं मी काय लिहिलं होतं त्या लेटरमध्ये. खास काही नव्हतं, पण जे होतं ते निखळ होतं. मला आधीच माहीत होतं की वेळ कमी आहे माझ्याकडे. जेव्हा रिपोर्ट्स मिळाले तेव्हा कॅन्सरशी झुंज हरलेले मी. पण एवढा वेळ कमी होता हे माहीत नव्हतं मला. जेव्हा सगळं संपलं असं वाटतं ना, तेव्हाच वेळ असते काहीतरी नवीन सुरू करायची. माणूस निघून जातो, पण त्याच्या आठवणी या राहून जातात. तो सोबत नाही हे दुःख करण्यापेक्षा तो आनंदात आयुष्य जगला आणि आपल्या आयुष्याचा एक भाग झाला, हेच महत्त्वाचे आहे ना. माणूस सूर्यास्ताकडे निघून जातो, पण त्याच्या आठवणी पाऊलखुणा म्हणून राहतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात माझ्यासारखं कोणी ना कोणी असेलच ना. एक आशा,